जिल्ह्यात ऍक्टिव्ह प्रशासन करत आहे आणि काही गाड्या इकून परत जाण्याचा पण प्रयत्न करत आहे। काही कार्यकर्त्याला सांगत आहे का तुम्ही थांब ऐका ना माझं काही आमचे काही केसाले मी पॉलिश लावलं पण तसे पांढरे झालेच आहे ना ते सुद्धा थोडे थोडे कार्यकर्ते कमी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आंदोलनाची धग किती दिवस आपली टिकन या सगळ्या गोष्टीवर आपल्याला चिंतन मंथन करावं लागेल। आचारसंहितेची भीती आहे आणि वरचा निसर्गाने आपल्याला खूप साथ दिली, त्या देवाचं खरं तर आभार मानायला पाहिजे परमेश्वराचं। फक्त थे तुटून पडलं का मग आपला काय वांदा होऊन हाय थोडासा प्रश्न है, जास्त नहीं है। कितने भी बड़ी धार हो तो हम रहेंगे यहाँ, कोई वो जाने वाला नहीं ना वापस। फक्त वरतून पाऊस आला तर काय करायचं, अंगातले कपडे चड्डी बन्यात राहू द्यायचं, मस्त आंघोळ करून घ्यायचं। वॉटर पार्क असते ना तसं जमून टाकायचं, आपल्या गरीबाचा हाच वॉटर पार्क। फक्त चड्डी बन्यात राहू दे जा, नाही तर वाहन। आता दोनदा फोन आले गिरीश साहेब महाजनचा, बावनकुळे साहेबांचा, इथले एसडीओ आणि प्रशासकीय अधिकारी काही येऊन आम्हाला भेटले। आता सरकार अडलं आहे का तुम्ही मुंबईला या, आम्ही म्हणतो का तुम्ही नागपूरला या। प्रकरण हे आपण पाहतोय। आज दुपारी 4 वाजता दोन मंत्री कडूंची चर्चा करणार आहेत, पंकज भोयर आणि त्याचसोबत आशिष जयस्वाल आता कडूंना भेटणार आहेत। नागपुरात ही भेट होईल आणि त्या भेटीमध्ये काय चर्चा होते ते महत्त्वाचं ठरतंय। या ठिकाणी आपण पाहू शकतोय की दोन्ही पक्ष जे आहेत ते आपापल्या इच्छेवर अडून बसलेले आहेत। कडूंचं असं म्हणणं आहे की सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडे नागपुरामध्ये चर्चेला यावं आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की आता कडूंनी चर्चेसाठी मुंबईमध्ये यावं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाची चर्चा करता येईल। खरं तर आता चर्चेतनं प्रश्न सुटू शकतो असा दावा सुद्धा मंत्र्यांनी केलेला आहे, बच्चू कडूंनी केलेला आहे। मात्र मुंबईला जाणं गैरसोयीचं आहे असं कडूंचं म्हणणं आहे। तेव्हा मंत्रिमंडळातले काही मंत्र्यांनी नागपुरात यावं आणि नागपुरात चर्चा करावी असं कडून मागतायत। आता त्याचनुसार आज दुपारी 4 वाजता मंत्रिमंडळातले दोन मंत्री पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल नागपुरात जाऊन त्यांची भेट घेत आहेत। 3 लोक आले होते।